चला आज आपण पाहणार आहोत विषय गणित, घटक संख्या ज्ञान आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला या संख्या ज्ञानचा उपयोग होतो। तर संख्या ज्ञान मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे ओळख पाहिजे आहे। तर त्याच्यामध्ये सम आणि विषम संख्या या ठिकाणी आज पाहणार आहोत। सम आणि विषम संख्या, मग 1 ते 100 मध्ये सम कोणत्या संख्या असतात, 1 ते 100 मध्ये विषम संख्या कोणत्या असतात, तर आपण त्याची थोडक्यात उजळणी घेऊया। आता ज्या संख्येला 2 नी पूर्ण भाग जातो त्याला सम संख्या म्हणतात। बघा बघा 2 ने पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात। आता उदाहरण बघूया। आता 8, आता 8 ला 2 ने पूर्ण भाग जातो कारण 2 च्या पाड्यामध्ये 8 आहे किंवा भागाकार पूर्णपणे जातो। बघा 2 2 चौक 8, 2 चौक 8 आणि ते पूर्ण भाग गेलेला आहे आणि बाकी शून्य राहिलेले आहे। म्हणजे तर बघू शकता या 8 ही संख्या काय आहे, समसंख्या आहे। 8 ही संख्या सम आहे। त्यानंतर 2 ही संख्या सम आहे कारण 2 नी पूर्णपणे भाग जातो। त्यानंतर 4 ही संख्या सम आहे। 6 ही संख्या सम आहे। त्यानंतर 10 ही संख्या सम आहे। त्यानंतर 12 ही संख्या सम आहे। 16 ही संख्या सम आहे। अशा पद्धतीनं 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्येला सम संख्या असे म्हणतात। आता आपण विषम संख्या पाहणार आहोत। विषम संख्या, सम संख्या 1 ते 100 मध्ये सम संख्या किती येतात ते कमेंट मध्ये सांगा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहा। आता बघा, आता विषम संख्या, सम संख्या झाल्या। आता इथे बघा आपण सम संख्या आधी 1 ते 100 च्या सम संख्या काढूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13। याच्यामध्ये समसंख्याला आपण आता काय करायचं आहे, गोल करायचा आहे। बघा तर बघा 1 नी 2 ला भाग, 1 नी 2 नी 1 ला भाग जात नाही, 2 ने 2 ला भाग जातो म्हणजे ही आहे समसंख्या। त्यानंतर 2 ने 3 ला भाग जात नाही, 4 ला भाग जातो, 4 समसंख्या। त्यानंतर 6 ही समसंख्या, 8 ही समसंख्या, 10 ही समसंख्या, 12 समसंख्या। अशाच पद्धतीनं 1 आड 1 आड अशा 1 ते 100 पर्यंत समसंख्या येतात। त्या तुम्ही कमेंट मध्ये सांगा किंवा लक्षात ठेवा। आता बघा समसंख्या झाल्या। आता विषम संख्या, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात। आता 1 ते 100 मध्ये बघा 1 ते 100 मध्ये कोणत्या संख्या येतात, पण त्याच्या आधी बघा ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतात, विषम संख्या म्हणतात। आता बघा या आहेत, आता कुठल्या असतील, ज्या 2 ने भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या असे म्हणतात। मग 1 ते 100 मध्ये आता बघा
एखादी संख्या घेऊया आपण 7. याला 2 नी भाग जातो का? पूर्ण भाग गेला पाहिजे तरच ती समसंख्या, आणि जात नसेल तर विषम संख्या. आता ही संख्या ओळखा, त्याला 2 नी भाग जातो का बघायचं आहे. 2च्या पाड्यामध्ये 7 आहे का? नाही, तर ती झाली विषम संख्या. म्हणजे बघा भाग जातो का बघूया आपण. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, म्हणजे 7 नाही, 2 त्रिक 6 आणि बाकी राहते 1, म्हणजे पूर्ण भाग जात नाही, बाकी शून्य राहत नाही, म्हणजे ती झाली विषम संख्या. अशा पद्धतीनं आता 1 ते 100 मध्ये बघा विषम संख्या संख्या असतात. तुम्हाला उभ्या पद्धतीने पण विचारले जातील आणि आडव्या पद्धतीने तुम्हाला विषम संख्या सांगा म्हटले जाईल. तर इथे बघा विषम संख्या, आता याच्यामध्ये बघा ही आहे, ही विषम संख्या, ही आहे विषम संख्या 1, 2 नी भाग जात नाही. त्यानंतर 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 आणि 23 अशा पद्धतीने या विषम संख्या आहेत. जर आता तुम्ही कमेंट मध्ये मला विषम संख्या 1 ते 100 मध्ये पर्यंतच्या विषम संख्या किती असतात ते सांगा.